नमस्कार मित्रांनो, माझे शिवराय या मालिकेच्या शिवपूर्व काल याच्या तिसऱ्या भागात आपले स्वागत आहे. मागच्या भागात आपण पाहिले की अफगाणांनी 1295 साली महाराष्ट्रावर पहिली स्वारी केली आणि यामध्ये राजा रामदेवराय आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्यामध्ये ही लढाई झाली आणि राजा रामदेवरायाला याच्यामध्ये पराभव स्वीकारावा. या युद्धानंतर राजा रामदेवरायाला अल्लाउद्दीन खिलजीचे मांडलिकत्व पत्करावे लागले. या अपूर्व विजयानंतर अल्लाउद्दीन खिलजी उत्तरेत गेला आणि त्याने आपल्या काकाचा म्हणजे जलालुद्दीन खिलजीचा खून करून दिल्लीची सत्ता बळकावली. महाराष्ट्रावर दुसरी स्वारी 1307 मध्ये झाली आणि यामध्ये रामदेवराय आणि मलिक कफूर हा अल्लाउद्दीन खिलजीचा सरदार यांच्यामध्ये ही लढाई झाली आणि यामध्ये पुन्हा एकदा रामदेवरायाचा पराभव झाला. रामदेवरायाच्या पराभवानंतरच मलिक कफूरने रामदेवरायाला दिल्लीला पकडून नेले, 6 महिने नजरकैदेत ठेवले आणि त्याच्यानंतर रामदेवरायला रायन नावाची पदवी देऊन पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाठवण्यात आले. रामदेवरायाच्या मृत्यूनंतर 1309 मध्ये त्याचा मुलगा शंकरदेव राय आणि मलिक कफूर यांच्यामध्ये पुन्हा एक लढाई झाली. ही अफगाणांची महाराष्ट्रावर तिसरी स्वारी. कारण शंकरदेवरायाने रामदेवरायाने केलेला तह न स्वीकारता खंडणी देणं बंद केले. या लढाईत सुद्धा दुर्दैवाने महाराष्ट्रात मराठ्यांचा पराभव झाला. शंकरदेवराय मारला गेला आणि मलिक कफूरचा पुन्हा एकदा विजय झाला. याच्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी आजारी पडल्यामुळे मलिक कफूरला उत्तरेत जावं लागलं. अल्लाउद्दीन खिलजी मेल्यानंतर मलिक कफूरचाही खून झाला आणि त्याच्यानंतर तिथे सत्तेच्या उलटापालथीमध्ये कुतुबुद्दीन मुबारक खान खिलजी याने सत्ता हस्तगत केली. अफगाणांची चौथी स्वारी राजा रामदेवरायाचा जावई हरपाळदेव राय आणि कुतुबुद्दीन मुबारक खिलजी यांच्यामध्ये झाली. यामध्ये हरपाळदेव रायाचा पराभव झाला. कुतुबुद्दीनने हरपाळदेव रायाची चामडी सोलून काढली, ती देवगिरीच्या वेशीवर टांगली आणि इथूनच यादवांचे 135 वर्षाचे साम्राज्य संपुष्टात आले आणि महाराष्ट्रावर पारतंत्र्याची काळरात्र चालू झाली. जर 14व्या शतकापासून आपण महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आणि साम्राज्यांचा आढावा घेतला तर 14व्या शतकात बहामनी साम्राज्य आणि त्याचबरोबर दक्षिणेमध्ये विजयनगर साम्राज्य आले आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण विजयनगर साम्राज्याची माहिती घेतलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन. 15व्या शतकामध्ये बहामनी साम्राज्याचे 5 तुकडे झाले आणि निजामशाही, आदिलशाही, इमादशाही, बरीदशाही आणि कुतुबशाही अशा 5 शाह्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये अस्तित्वात आल्या. दक्षिणेमध्ये विजयनगर साम्राज्य अजूनही टिकून होते. 16व्या शतकामध्ये मोगलांनी खानदेशामध्ये आपले पाय रोवायला सुरुवात केली होती. निजामशाही, आदिलशाही आणि बेरारची बरीदशाही टिकून होत्या. इमादशाहीला आदिलशाहीने जिंकून घेतले होते. अजूनही दक्षिणेमध्ये विजयनगर साम्राज्य अस्तित्वात होते. 1565 मध्ये 5ही शाह्यांनी एका संयुक्त मोहिमेमध्ये विजयनगरचे साम्राज्य संपुष्टात आणले. 17व्या शतकाच्या सुरुवातीला आदिलशहाने बिदरची बरीदशाही जिंकून घेतली आणि मोगलांनी बेरार निजामशाहीकडून जिंकून घेतली. त्याच्यानंतर 1636च्या आसपास आदिलशहा आणि मोगल यांच्या संयुक्त फौजांनी निजामशाही सुद्धा संपुष्टात आणली. शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्याच्यानंतर 1636च्या आसपास महाराष्ट्रामध्ये मोगलांचे वर्चस्व उत्तर भारतातून औरंगाबाद, अहमदनगर पर्यंत प्रस्थापित झाले होते. उर्वरित महाराष्ट्रात आदिलशाह आणि कुतुबशाह यांची सत्ता प्रस्थापित होती. दक्षिणेत म्हैसूर सारखी अनेक छोटी छोटी राज्य उदयाला आली होती. गोव्यामध्येही पोर्तुगीजांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. अशा बिकट परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्य निर्मितीच्या उद्योगाला सुरुवात केली. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वीची परिस्थिती आपण पाहिली. आता त्याचबरोबर आपण शिवाजी महाराजांच्या कुटुंबाबद्दल थोडीशी माहिती घेऊ. लखोजी जाधवराव हे एक प्रमुख मराठा सरदार होते. त्यांनी गनिमी काव्याच्या सुरुवातीच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. निजामशाहीच्या सल्तनतीमध्ये सर्वात महत्त्वाच्या सरदारांपैकी ते एक होते.
त्यांनी नंतर मोगलांमध्ये सामील होऊन मोगल साम्राज्याची सुद्धा सेवा केली. जाधवराव हे सुप्रसिद्ध देवगिरी यादवांचे वंशज मानले जातात. लखोजी जाधवराव हे राजमाता जिजाबाईंचे वडील होते. त्याचप्रमाणे मालोजी राजे भोसले हे सुद्धा मराठ्यांचे एक महत्वपूर्ण सरदार होते, ज्यांनी मलिक अंबरच्या सैन्यात अहमदनगरच्या सल्तनतीची सेवा केली. त्यांनी काही काळ लखोजी जाधवरावांच्या सैन्यात सुद्धा काम केले. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या इतिहासात राजमाता जिजाबाई यांचे एक अनन्यसाधारण असे स्थान आहे. त्या केवळ स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांच्या माताच नव्हत्या, तर स्वराज्य निर्मितीच्या प्रेरणा सुद्धा होत्या. लखोजी जाधवराव हे निजामशाहीतले मातब्बर सरदार त्यांचे वडील होते. मालोजी राजे भोसले यांचे चिरंजीव शहाजी राजे यांच्याशी 1609 ते 10च्या दरम्यान दौलताबादच्या किल्ल्यामध्ये जिजाबाईंचा विवाह झाला. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या नंतर साधारण 1636च्या आसपास निजामशाहीचा अंत झाला आणि शहाजी राजांना पुन्हा एकदा आदिलशाहीच्या नोकरीमध्ये जायला लागले. आदिलशहाने शहाजी राजांना बंगलोर येथे जहागिरी दिली आणि त्यांची रवानगी बंगलोरमध्ये. याच्यामध्ये शहाजी राजांना महाराष्ट्रापासून दूर ठेवण्याचा एक हेतू होता. शहाजी राजांनी पुण्यातील आपल्या जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी जिजाबाईंना शिवाजी महाराजांसह पाठीमागेच ठेवले आणि त्यामुळे जिजाबाई शिवाजी महाराजांना घेऊन पुण्यात राहायला आल्या. पुण्याच्या मुक्कामात जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना लष्करी शिक्षणाबरोबरच रामायण, महाभारत, भागवत आदीतील कथा सांगितल्या, ज्या कथांचा शिवाजी महाराजांच्या व्यक्तित्वावर एक ठसा दिसून येतो. जिजाबाईंनी पुण्यात आल्यानंतर दादोजी कोंडदेवांसारख्या आपल्या विश्वासू अधिकाऱ्यांच्या मदतीने पुणे जहागिरीची व्यवस्था अगदी उत्तम लावली. पुण्यात लाल महाल म्हणून एक वाडा बांधला, ओसाड जमिनी लागवडीखाली आणल्या आणि त्यांनी कसबा पेठेतील गणपतीचा जीर्णोद्धार करून येथे नियमित पूजा अर्चा सुद्धा सुरू केली. या सगळ्यामुळे परांगंदा झालेली जी जनता होती ती पुन्हा एकदा पुण्यात राहायला यायला लागली आणि पुणे कसबा हा गजबजून गेला. जिजाबाईंना शहाजी महाराजांच्या राजकारणाचे आणि धोरणाचे पुरेपूर ज्ञान होते. पुणे प्रांताच्या राजकारभारात बारीक सारीक गोष्टीत लक्ष घालून त्यांनी अनेक वेळा न्यायनिवाडे केले. त्यांच्या राजकारणाच्या धोरणाबरोबरच त्यांनी शिवाजी महाराजांना सुद्धा मार्गदर्शन केले. पुढेही अगदी 1674 मध्ये राजमाता जिजाबाईंचे निधन होईपर्यंत जिजाबाई आपल्या राजकारभारामध्ये लक्ष घालीत असे. शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीमध्ये स्वराज्याचा राजकारभार बराच वेळा जिजाबाईंनी पाहिला. मालोजी राजे भोसले आणि त्यांच्या पत्नी दीपाबाई किंवा उमाबाई यांच्या पोटी शहाजी राजांचा जन्म 18 मार्च 1594 रोजी वेरूळ येथे झाला. शहाजी राजे मालोजी राजे यांचे थोरले चिरंजीव. मालोजी राजांचा इंदापूरच्या जवळ झालेल्या एका चकमकीत मृत्यू झाला. त्यावेळी शहाजी राजे 5 किंवा 6 वर्षाचे होते. मालोजी राजांच्या मृत्यूच्या नंतर त्यांचे बंधू विठोजी राजे यांनी शहाजी राजांचा काही काळ सांभाळ केला. शहाजी राजे आपल्या काकांच्या हाताखाली तयार होत होते, पण विठोजी राजांचा मृत्यू इसवी सन 1611च्या सुमारास झाला. त्यामुळे शहाजी राजांच्या हाती जहागिरीचा कारभार आला आणि त्यावेळी शहाजी राजांचे वय अगदीच थोडे म्हणजे 12 ते 13 वर्षाचे होते. या लहान वयात सुद्धा शहाजी राजांनी आपल्या कामाला सुरुवात केली आणि इसवी सन 1615 पासूनच शहाजी राजे निजामशाहीकडून लढायांमध्ये भाग घेत होते. 1624 साली झालेल्या भातवडीच्या लढाईत त्यांनी आपली योग्यता सिद्ध केली. अहमदनगरच्या जवळ भातवडी गावात ही लढाई झाली. त्यावेळी दिवस उन्हाळ्याचे असल्यामुळे शत्रू सैन्याने आपली छावणी ही नदीच्या पात्रात लावली होती. शहाजी राजांनी त्या छावणीच्या वरच्या बाजूला असलेल्या भातवडीच्या जवळचा एक बंधारा फोडला आणि त्याच्यामुळे शत्रू सैन्याची दाणादाण झाली. नदीच्या पात्रात झालेल्या चिखलामुळे शत्रू सैन्याला प्रतिकार करता आला नाही आणि शहाजी राजांनी ही लढाई जिंकली. लवकरच मलिक अंबर बरोबर झालेल्या बेबनावामुळे त्यांनी निजामशाहीची नोकरी सोडली आणि आदिलशाहीमध्ये नोकरी पत्करली. इसवी सन 1627 हे एक महत्वाचे वर्ष ठरले. या वर्षी
मलिक अंबरचा मृत्यू झाला. त्याच्या पाठोपाठ मुघल बादशाह जहांगीरचा मृत्यू झाला आणि त्याचबरोबर आदिलशहाचा म्हणजेच इब्राहिम आदिलशहाचा सुद्धा मृत्यू झाला. या वर्षी या तीनही महत्वाच्या व्यक्तींच्या मृत्यूमुळे महाराष्ट्राचा आणि हिंदुस्थानचा इतिहास याला एक कलाटणी मिळाली. मलिक अंबरच्या मृत्यूनंतर शहाजी राजे 1628च्या दरम्यान पुन्हा एकदा निजामशाहीत सामील झाले. 1628च्या दरम्यानच लखुजी जाधव सुद्धा निजामशाहीत सामील झाले. भोसले आणि जाधवराव पुन्हा एकदा निजामशाहीत सामील झाल्यामुळे निजामशाहीला एक मोठी संधी प्राप्त झाली. परंतु अंतर्गत हेवेदाव्यांमुळे आणि एक नौखा सुलतान असल्यामुळे दरबारात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. याच दरम्यान 1629 साली लखोजीराव जाधवांचा त्यांची 2 मुले आणि नातू बसवंत यांच्यासह दरबारातच खून करण्यात आला. लखोजीराव जाधव आणि त्यांच्या परिवाराच्या खुनामुळे उद्विग्न झालेल्या शहाजी राजांनी निजामशाही सोडून ते मोगलांना जाऊन मिळाले. याच दरम्यान 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शहाजी राजे मोगलांना मिळाल्यानंतर निजामशाही मोडकळीस आली होती. मलिक अंबरचा मुलगा फतेखान याने त्याला सावरायचा प्रयत्न केला, पण उलट स्वतः विरुद्धच्याच कारस्थानांना कंटाळून त्यांनी निजामालाच मारून टाकले. शहाजहान याच संधीच्या शोधात होता, जेणेकरून त्याला निजामशाही स्वतःच्या वर्चस्वाखाली आणता येईल. त्याने निजामशाहीवर आक्रमण केले. निजामशाही मोगलांच्या घशात जाणार हे पाहून शहाजी राजांनी एक वारस शोधून जुन्नर येथे त्याला गादीवर बसवले आणि निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. शहाजी राजांच्या या हालचाली मोगलांना खूप धोकादायक वाटल्या, परंतु राजे त्यांना आपण एकनिष्ठ आहोत असेच भासवत राहिले. शहाजी राजांनी नाशिक, त्र्यंबक, संगमनेर, जुन्नर हे परगणे आपल्या वर्चस्वाखाली आणले आणि कोकण पर्यंतचा प्रदेश आपल्या हुकमतीखाली आणला. याचबरोबर त्यांनी आपले स्वातंत्र्य जाहीर केले. इथून पुढची काही वर्ष खूपच धामधुमीची गेली. इसवी सन 1633 मध्ये महाबत खानाने दौलताबादचा किल्ला फतेखानाकडून जिंकून घेतला आणि त्याला मोगलांच्या साम्राज्यात 1636च्या जानेवारीमध्ये शहाजहान नर्मदा ओलांडून दक्षिणेत आला. त्याने कुतुबशहाला आपल्याकडे वळवून घेतले. रणुदुल्ला खानाचा पराभव करून त्याने आदिलशहाला सुद्धा एक जबरदस्त चपराक दिली आणि तो शहाजी राजांवर चालून गेला. मे 1636 रोजी शहाजहान आणि आदिलशहा यांच्यामध्ये एक तह झाला. एका कलमाप्रमाणे आदिलशहाने शहाजहानचे मांडलिकत्व स्वीकारले आणि दुसऱ्या कलमाप्रमाणे निजामशाही खालसा करून त्याचा प्रदेश आपापसात वाटून घ्यायचे. या तहामुळे शहाजीराजे अगदीच एकटे पडले. अशाही बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी आपली निकराची झुंज चालू ठेवली, परंतु ऑक्टोबर 1636 मध्ये त्यांना आपली शस्त्रे खाली ठेवावी लागली. याचबरोबर निजामशाहीचा अंत झाला आणि शहाजी राजांना पुन्हा एकदा आदिलशहाची नोकरी पत्करावी लागली. शहाजी राजांना महाराष्ट्रात ठेवण्याचा धोका आदिलशहा पत्करायला तयार नव्हता. त्यामुळेच त्याने शहाजी राजांना कर्नाटक जहागिरी देऊन त्यांची कर्नाटकात रवानगी केली. शहाजी राजे आपले थोरले चिरंजीव संभाजी महाराजांना घेऊन बंगळूरला गेले आणि त्यांनी जिजाबाईंसह शिवाजी महाराजांना पुण्याला पाठवले. बादशाहनाम्यामध्ये शहाजी राजांच्या बद्दल एक उल्लेख आहे. त्याप्रमाणे शहाजीने निजामशहाच्या एका नातलगाला हाती धरून त्याला निजामशाहीतील एक बळकट किल्ल्यावर नेऊन ठेवले आणि स्वातंत्र्य पुकारले. यावरूनच असे स्पष्ट होते की एक नामधारी राजा गादीवर बसून शहाजी राजांनी आपल्या पद्धतीने स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याचा एक प्रयत्न केला. आज आपण इथेच थांबू. पुढच्या भागामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म आणि त्यांच्या बालपणाच्या काही गोष्टींची माहिती आपण घेऊया. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय शिवराय.